नाही लढत. जगणारे ते मावले होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावले होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. परंतु स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवरती मायेनं हात फिरवणारा माझा शिवबा राजा होता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. शिवरायांच्या जयघोषानं अंतिम संघर्षाला करूया सुरुवात. एकीकडे सिद्धिविनायक मुद्रे संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट धामोथे बिया संघ एकमेकाच्या अगेन्स्ट. सार्थकचं देखील करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हार्दिक हार्दिक स्वागत. अंतिम सामना काय म्हणशील या मॅच बद्दल? थँक्यू सर. क्वालिफायर 1 आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे सिद्धिविनायक मुद्रे आणि त्यांच्या विपेक्षात असतील ते म्हणजे धामोते ब. दोन्ही संघ खूप चांगला खेळ करून आलेत, परंतु ही मॅच इम्पॉर्टंट असेल ती म्हणजे दोन्ही संघासाठी द डिसायडर मॅच इज ऑन. स्टार्ट नो. पहिलाच बॉल नितीनची चुकी. नितीनचा बॉल तर चांगला होता, परंतु इथून मात्र यष्टीरक्षकाची चुकी झाली आहे. इथे बॅटची कडा होती, स्पर्शाचा आवाज अगदी कमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचला होता आणि इथून मात्र कॅच ड्रॉप. सार्थक ही मॅच फार अतिटट्टीची आहे. इथून जो चांगला करेल तोच खऱ्या अर्थानं टॉप 5 मध्ये पोहोचेल आणि अशा परिस्थितीत पहिल्याच बॉलमध्ये चान्स गमावलाय. खऱ्या अर्थानं सर पाहायला गेलं तर इथे जो खेळेल तो हिरो बनेल, तो म्हणजे आपल्या गावासाठी. अर्थातच ही मॅच डिसायडर आहे. इथून डिसाइड होईल कोण जाणार पुढे. वॉड शॉट डीप एक्स्ट्रा कव्हरला हवेशी वार्तालाप करत असताना फ्लाइंग डीप एक्स्ट्रा कव्हरला चाललाय बॉल. सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा पलसाई चषकाचा हा दमदार चौकार. अर्थातच सर जले पे नमक. यस माफ करा, षटकार येतोय. अप्रतिम फटका होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहताय जणू काय वाटलं एक बाउन्स घेऊन बॉल गेलाय, परंतु फटक्यामध्ये ताकद भरपूर होती. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये षटकार येतोय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. जले पे नमक पहिल्या चेंडूवरती झेल ड्रॉप, त्यानंतर येतोय अर्थातच षटकार. मनीष खूप चांगला फलंदाज आहे आणि त्याला तो सातत्याने प्रूफ करत आलाय. ओपनिंग पेअर आपण पाहायला गेलं तर दोन्ही राईट हँडेड बॅट्समन आहेत. मनीषच्या सोबत असेल तो म्हणजे सिद्धेश. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि पुल येतोय सक्सेसफुल. मिड विकेटच्या रिजनच्या डोक्यावरून या येत आहेत त्या म्हणजे उत्तुंग अशा 6 धावा. सर रिव्ह्यू असेल. यस बाउंड्री चेक साठी रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये या ऑफिशियल. फटका अप्रतिम होता. पुलचा धमाका. पुल तर ठरलाय सक्सेसफुल, परंतु लांबी किती मिळाली यासाठी हा रिव्ह्यू घेतलाय पंचांकडून. बॉल सीमा पार गेलाय. 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार. पंच 2 आकाशाकडे हात उंचावत असताना सार्थक महत्वाचा षटकार येतोय. दुसरा लगातारचा षटकार. निश्चितच जले पे नमक षटकारावर बोलतोय तो म्हणजे मनीष. पुन्हा एकदा मनीष जले पे नमक. मी म्हटलं होतं मित्रांनो, क्रिकेटमध्ये कॅच सोडता की तुम्ही मॅच सोडता हे ठरून जातो आणि अर्थातच मनीष सांगून देतोय की तुम्ही माझी मॅच सोडले की कॅच सोडले की मॅच. अर्थातच हे पाहणं आवश्यक असेल. शिवम सर तुम्हाला काय वाटतंय? नक्कीच कॅचेस विन द मॅचेस. या अंतिम मॅच मध्ये तुम्ही सर्व गोष्टींना सर्व काही चांगलं करणं फार गरजेचं आहे. फिल्डिंग मार्क असेल, त्यानंतर बॉलिंग मार्क, त्यानंतर बॅटिंग मार्क वरती सर्व काही सुरळीत साधावं लागेल या तीनही खेळांमध्ये आणि इथून जो चांगला करेल ना तोच या मॅच मध्ये जिंकेल. पहिल्याच बॉल मध्ये कॅच ड्रॉप. 3 लगातारचे षटकार. प्रमुख धारदार अस्त्रावरती वार करत असताना बॅट्समन पुन्हा एकदा चान्स. इथून दुसऱ्या अटेम्प्टला शॉर्ट फाईन लेग मध्ये पकडलाय झेल. अखेर वादलाचा खेळ इथून संपत असताना बॅट्समन मनीष हॅज टू डिपार्ट. आदरणीय मनोजी दरेकर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आलं होतं मनीषसाठी. काय फटके होते. तिसरा लगातारचा षटकार. येऊ शकला असता का याच वरती लक्ष होतं. आता प्रयत्न केला होता मनीषनं, परंतु व्यवस्थित बॅट वरती नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक. शॉर्ट फाईन लेग मध्ये दुसऱ्या अटेम्प्टला कॅच पकडलाय. नितीननं फार चांगली गोलंदाजी केली. सार्थक दोनही मॅच मध्ये पाहायला गेलं ना तर नितीननं फार अप्रतिम गोलंदाजी केली आणि पहिल्याच बॉल मध्ये कॅच ड्रॉप झाल्यानंतर तुम्ही लगातारचे 3 षटकार पाहिलेत आणि चौथ्या षटकाराच्या प्रयत्नात फलंदाज इथून बाद झालाय. धावसंख्या आहे ती 18 या धावसंख्येवरती. निश्चितच सर, जर मी तर म्हणेन मनीषने आपलं काम केलं, आपलं कार्य केलंय. कारण की त्याचा जेव्हा झेल ड्रॉप झाला त्यानंतर
सलग 3 षटकार खेचून धावसंख्या त्याने पुढे नेली. धावसंख्या धावफलकावरती लागल्या त्या म्हणजे 18 धावा आणि त्यानंतर तो परतलाय तो म्हणजे पवेलियनमध्ये आणि त्याची जागा भरण्यासाठी आलाय तो म्हणजे किशोर आलाय नवीन फलंदाज. षटकार हॅट्रिक मारून परतला आणि त्यानंतर थोडा कमबॅक करण्याचा प्रयत्न नितीनच्या माध्यमातून आणि इथून निर्धाव बॉल येतो अंतिम क्षणी. शेवट गोड करत असताना पॉवर प्ले नंबर 1 मध्ये या 3 षटकांच्या मॅचमध्ये धावा आल्या टोटल 3 षटकाच्या मदतीनं टोटल 18 या धावसंख्येवरती. सार्थक कॅच ड्रॉप झाल्यानंतर 3 लगातारचे षटकार. तिथून थोडा आक्रमकतेचा विचार करायचा होता का मनीषला या 3 षटकांच्या मॅचमध्ये? निश्चितच सर आपण पाहायला गेलं मनीषची बॅटिंग अर्थातच तो आक्रमक फलंदाज आहे तर त्याचा एक इंटेंट होता की फ्लाइंग स्टार्ट पाहिजे तो त्याने मिळवलेला. परंतु त्यांनी देखील पवेलियनमध्ये आल्यानंतर विचार केला असेल का मी तो पुन्हा एकदा षटकार खेचायला गेलो का? हे सर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? मला तर वाटतंय ज्या धावा हव्या होत्या ना टीमचा कॅप्टन नितीनच्या विरोधात त्या धावा आल्या होत्या. इथून सिंगल डबल पुश केला असता तर निश्चित कदाचित एक चांगली धावसंख्या पहिल्या षटकामध्ये उभारू शकला असता. धावा तर जास्त आहेत परंतु महत्त्वाचा गडी बाद झाल्यानंतर थोडं प्रेशर असं बॅटिंग करणाऱ्या टीमवरती देखील. आता इथून सिद्धेश कसा खेळेल ना हे फार महत्त्वाचं आहे. निश्चितच मागच्या मॅचमध्ये एक चांगला कॅमिओ खेळून गेला तो म्हणजे सिद्धिविनायक मुद्रे या संघासाठी सिद्धेश. तो स्ट्रायकर एंडवरती असणार तो म्हणजे सिद्धेश. सर मी तुम्हाला विचारतो ही मॅच क्वालिफायर अर्थातच डिसायडर दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट आहे परंतु ह्या मॅचमध्ये जो चांगला कॅमिओ तो चांगली गोलंदाजी करतो तो हिरो ठरतोय की नाही हे बघणं आवश्यक असेल. तर तुम्हाला कोण वाटतोय ह्या दोन्ही संघांमधून कोण आजचा हिरो ठरू शकतो? याची खात्री अद्याप तरी आपण देऊ शकत नाहीत कारण क्रिकेट हा खेळ कधी कधी या 3 षटकांमध्ये 70 धावा देखील चेस होऊ शकतात. हेच सर क्रिकेटचं खऱ्या अर्थानं गणित आहे. 3 षटकांमध्ये तुम्हाला 18 धावा देखील होऊ शकत नाहीत. हेच क्रिकेट आहे. क्रिकेटने हेच शिकवलंय की कधी कोणाला कमी लेखू नका आणि कधी गर्व करू नका. हा याच क्रिकेटच्या खेळाने ओळख दिली. आणि आता इथून कमबॅक करण्यासाठी बॉलिंग मार्कवरती हरीश करेल का कमबॅक यावरती देखील लक्ष आहे. रनअपमध्ये अडथळा थांबलाय. सार्थक बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपण पाहतो रनअप बॉलरचा अतिशय महत्त्वाचा आहे. ज्यावेळी तुमचा रनअप तुटतो ना त्यावेळी तुमचा खऱ्या अर्थानं रनअप चुकतो ना त्यावेळी तुमचा बॉल कदाचित चुकीचा डिलिव्हर्ड होतो आणि तिथे देखील तुम्हाला कदाचित षटकार चौकाराचा मार खावा लागतो. या महत्त्वाच्या मॅचमध्ये हरीशनं स्वतःला मी तर म्हणेल थांबवलंय बॉलिंग मार्कवरती. लोअर फुलटॉस बॉल फटका अप्रतिम. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं बॉल येतोय लॉंग लेग सीमा पार. दॅट्स ह्यूज अप्रतिम नेत्रदीपक षटकार. अर्थातच सर सिद्धेश महत्वाचा ठरला मागच्या मॅचमध्ये. तो मागच्या मॅचमधला पास्ट होता. आता प्रेझेंटमध्ये सिद्धेश पुन्हा एकदा महत्वाचा ठरतोय. पहिल्या चेंडूवरती सिद्धेश फेस करतोय आणि पहिल्याच चेंडूवरती येतोय तो म्हणजे मिड विकेटच्या रिजनवरती 6 धावा. सार्थक आपण धावा जर पाहिल्या ना तर 24 धावा आहे. टोटल 4 षटकार आले त्याच्या व्यतिरिक्त एकही धाव आलेले नाहीये म्हणजे 4 षटकारानं 24 पर्यंत पोहोचलाय सिद्धिविनायक मुद्रे संघ या मॅचमध्ये. हरीशचा बॉल पुन्हा खऱ्या अर्थानं मोठा फटका खेचायचा होता. इथून चातुर्यरित्या गोलंदाजी करत असताना गोलंदाज हरीश. धावसंख्या थांबले 24 या अंकावरती. बॉल संपले टोटल 8. प्रत्येक बॉलमध्ये 3 धावा असं इकॉनॉमी आपण पाहताय 24 पर्यंत पोहोचलाय. परंतु उर्वरित येणाऱ्या या 10 बॉलमध्ये धावा जर रोखल्या ना तर कमबॅक होऊ शकतो धामोते संघाचा देखील. हा सर निश्चितच आपण पाहायला गेलं तर 3 ओव्हरची मॅच असेल परंतु चेस हा होतोय या ग्राउंडवरती हे सिद्धिविनायक मुद्रे या संघाला सुद्धा माहिती आहे. चेंडू जातोय मिड विकेटच्या रिजनमध्ये. इथे चुकीचा कॉल आणि रनआउट. किशोरनं चुकी केली आहे. इथून मात्र आत्महत्या केली मी तर म्हणेल. इंटरेस्टेड नव्हता सिद्धेश आणि इथून मात्र ही दुसरी धाव होऊ शकलीच नसती सार्थक तसं पाहायला गेलो तर. आणि त्याच प्रयत्नामध्ये स्वतःहून मी तर म्हणेल फलंदाज बाद झालाय. स्वतःच्याच पायावरती मी तर म्हणेल कुऱ्हाड मारले अशा पद्धतीचं चिन्ह आणि फलंदाज मात्र निराश आणि अतिशय रागाच्या पावलाने मैदान सोडत असताना आपण पाहताय. निश्चितच सर हे इफेक्ट पडणार आहे ते म्हणजे या मॅचमध्ये कारण की मोमेंटम जेव्हा शिफ्ट होतं ना तेव्हा आपण मागच्या मॅचमध्ये देखील बघितलं मोमेंटम. क्रिकेट हा खेळ नेहमी मोमेंटमचा राहिला आहे. हा मोमेंटम तुमच्या बाजूने असेल तर तुमच्या साईडने जातं. जर समोरच्याच्या बाजूने असेल तर समोरचा अवघे 6 षटकार देखील टाकू शकतो. हेच आहे सर क्रिकेट. ही धाव घ्यायची गरजच नव्हती मी तर म्हणेल. 1 धावेमध्ये समाधान मानायचं होतं मी तर म्हणेल दोनही फलंदाजांना. सिद्धेशने तर कॉलिंग चांगल्या रीतीने केले होते की रन इथे होऊ शकत नाहीये परंतु फलंदाजाची चुकी आहे मी तर म्हणेल. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश दाखल होतोय इन ॲट नंबर 4. धावसंख्या थांबली आहे 25 या अंकावरती. 3 बॉल संपलेत.
बॉल नंबर 4 बॅक पुढे जाऊन कट करण्याचा प्रयत्न, सेन्सिबली पुश. या धावा फार महत्त्वपूर्ण असतात. ज्यावेळी मधल्या फलीच्या फलंदाजाच्या पाठमध्ये सिंगल डबल येतात ना, याच तुम्हाला उत्तरदाच्या खेळामध्ये फार उपयुक्त ठरतात. निश्चितच सर, आपण जर एक एक धाव काढणं ह्याच्या मागची जर सायकोलॉजीचा आपण विचार केला ना सर, राहुल द्रविड सर म्हणतात की जेव्हा आपला फलंदाज स्ट्राईक एंडवरती असतो, जेव्हा तो पहिला बॉल फेस करत असतो, त्यांनी एक धाव काढली का त्याचा माइंड फ्रेश असतो, त्यानंतर तो खूप इझिली खेळू शकतो हा क्रिकेटचा खेळ. सध्या तरी आपण पाहायला गेलो ना सार्थक, अकोटाप्याचा बॉल बॅटची कडाय, शॉट फाईन लेग मध्ये आणखी एक कॅच पकडले क्षेत्ररक्षकानं, दुसरी झेल टिपले आणि इथून मात्र तू मगाशी म्हटला मोमेंटम शिफ्ट झालंय. आता धावा ब्रेक करण्याचं काम सुद्धा केलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. एक चुकी क्रिकेटच्या पटलावरती फार महागात ठरू शकते, याचं तुम्ही नीतिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहता इन ऍक्शन मध्ये. निश्चितच सर, आपण पाहिलं रनआउट, त्यानंतर ही विकेट, कारण की रनआउट झाला त्यानंतर प्रेशर आला न्यू बॅट्समनवरती, त्यानंतर मारण्याच्या नाद्यामध्ये सिद्धेश मात्र पवेलियनच्या द्वारे परततोय आणि त्याची जागा भरण्यासाठी न्यू बॅट्समन अर्थातच गौरव. मागील मॅचमध्ये धामोते टीमनं टोटल 56 धाब्यांचं टार्गेट चेस केलंय अगदी सहजरित्या आणि त्याचाच खऱ्या अर्थानं कॉन्फिडन्स त्यांच्याकडे आहे. बॅटिंग लाईनअप चांगल्या रीतीनं आहे. गणेश असेल, त्यानंतर नितीन एकतर्फी लढवय्याची भूमिका तर साकारली या स्पर्धेमध्ये ॲज अ बॅटर आणि तिथून त्यांच्या विरोधामध्ये एक बॅलन्स टार्गेट सेट करणं मी तर म्हणेल फार गरजेचं आहे. निश्चितच सर, चेस 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 बोलल्यावरती सगळ्यांना एकच आठवतो, चेसचा किंग विराट कोहली. अर्थातच विराट कोहली असो किंवा क्रिकेटर, कोणताही क्रिकेटर जेव्हा चेस करत असतो त्याच्या डोक्यामध्ये दोनच गोष्टी असतात, त्या म्हणजे माइंडसेट आणि दुसरा इंटेंट. तुम्ही कोणत्या इंटेंटने आणि कोणत्या माइंडसेटनी चेसिंग करताय हे बघणं आवश्यक असेल सर. दरम्यान हा बॉल जर पाहिला असेल ना सार्थक, अतिशय यारखल लेंथवरती होता. जसं मगाची संदीप सरांनी देखील म्हटलं एक मन की जसं घर फिरलं ना की घराचे वासे फिरतात, जशा पद्धतीने रनआउटची विकेट गेली ना तसा मोठा फटका येण्याचा थांबला मैदानाच्या आतमध्ये. मोमेंटम तर फार चांगल्या रीतीने मिळालं होतं. पहिल्या षटकामध्ये टीम धामोते संघाच्या अगेन्स्ट सिद्धिविनायक मुद्रे टीमला फार फ्लाइंग स्टार्ट मिळाला, परंतु दुसऱ्या षटकात मी तर म्हणेल तो फ्लाइंग स्टार्टला थोडं रोखण्याचं काम केलंय हरीशनं. निश्चितच खूप चांगली गोलंदाजी केली, त्याला सुद्धा माहिती होते पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्या पहिल्या गोलंदाजाने ज्या चुका केल्या त्या चुका मला करायच्या नाहीत आणि त्या चुका त्यांनी टाळल्या आणि अर्थातच धावफलक जाऊन पोचले ते म्हणजे 27 वरती. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात, जरी तीन चेंडूंवरती सलग 3 षटकार खेचून मनीष परतला, त्यानंतर विकेट पडत गेल्या. अर्थातच घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात असे आमचे कॉमेंटेटर शिवम सर म्हणतच आलेत आणि तसंच घडत आलं आहे. अर्थातच तिसरं आणि स्लॉग ओव्हरचं षटक हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे. यस, निश्चित आपण पाहताय पारितोषिक गौरवसाठी वैयक्तिक पारितोषिक येते प्रथमेशजी मोहिते यांच्या माध्यमातून. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज. लगातारचे 3 जर आले तर 500 रुपयांचा कॅश प्राईज. 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27. अंतिम आणि स्लॉकच्या षटकाला होती सुरुवात. वाऱ्याचा वेग प्रचंड पाहतोय आपण, हलकीशी गुलाबी थंडी आणि याच वातावरणामध्ये अंतिम लढत आपण पाहतोय. फार चांगली स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत असताना 3 षटकांमध्ये आता किती धाब्यांपर्यंत पोहोचेल धामोते संघाच्या अगेन्स्ट मुद्रे संघ. आणि इथे मात्र स्विचिटचा प्रयत्न, आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न सार्थक. इथून सरळ बॅटनं धावा येत आहेत, ही जोखीम पत्करायची गरज होती का? निश्चितच सर, माझ्या मते तर नाही, कारण की जर आपण विचार केला. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. दोनही संघांना विनंती आयोजकांच्या वतीनं, आपल्याला इथे 4 ते 5 वाजवायचे नाहीत, कृपया करून आपण स्पीडअप करा प्लीज. पहिलाच बॉल निर्धाव, विनायकचा बॉल स्लोवर वन धीम्या गतीनं, हलकीशी मिस फिल्डिंग होतीये. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड कडे थ्रो. विकेट किपर कलेक्शन चांगलं आहे, परंतु धावा 2 रोखू शकत नाहीये. 2च्या मदतीनं धावसंख्या पुढे जातीये. 29 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर 3 विकेट लॉस टीम सिद्धिविनायक मुद्रे. निश्चितच सर, आपण या गोलंदाजाचा विचार केला तर पहिला चेंडू स्लोवर वन, त्यानंतर एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू हाताळला, त्याच्याकडे व्हेरिएशन्स आहेत. अर्थातच म्हणूनच त्याला रिस्पॉन्सिबिलिटी दिली ती म्हणजे कॅप्टनने, की तुला स्लॉग ओव्हरचं षटक हाताळायचं आहे आणि तुला तुझे 100% एफर्ट द्यायचे आहेत आणि तीच कामगिरी करतोय तो म्हणजे मैदानात गोलंदाज. विनायकचा बॉल हेलिकॉप्टर लुक,
लँड केलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, लॉंग ऑफच्या डोक्यावरून येतोय टेकडीवरती हा मोठा षटकार. 35 पर्यंत पोहोचले धावफलक. गौरवच्या बॅट मधून षटकार आला तर 200 रुपयाचा कॅच प्राइज होता, परंतु बॅटर गौरवच्या बॅट मधून आलाय षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35. प्रथमेश जी मोहिते यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालाय. पस्तीस पर्यंत धावफलक. हा वेगवान बॉल पडल्यानंतर लेग ब्रेकच्या स्वरूपामध्ये यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्णायक क्षणी या डॉट बॉल येतोय. चला बाहेरून कोणत्याही प्रकारचा आवाज देऊ नका प्लीज. क्रिकेटची शिस्त आहे त्याचं थोडं पालन करा प्लीज. आनंदानं उत्साहानं आपण खऱ्या अर्थानं आवाज देऊ शकता, परंतु इतकाही नका की बॉल टाकताना कृपया करून आपण आवाज करू नका. स्विचचा फटका केसायचा होता ते क्लीन बोल्डच्या स्वरूपात. मी मगाशीच म्हटलं सार्थक, हा फटका खऱ्या अर्थानं दुधारी तलवार आहे. बसली तर दुसऱ्याची गर्दन कटते, नाही बसली तर स्वतःचीच गर्दन कटते. आणि याचंच प्रात्यक्षिक उदाहरण इथून मात्र त्याचं नव्हतं झालंय. फलंदाज क्लीन बोल्डच्या स्वरूपात बाद लागलाय. महत्वपूर्ण धक्का. आता अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. धाव संख्या पोहोचली 35. पहिल्याच 4 बॉलमध्ये 18 आल्या आणि अद्याप तरी टोटल 11 बॉलमध्ये धाव आल्या त्या फक्त 17 मैदानाच्या आतमध्ये. काय म्हणशील, धावसंख्येला ब्रेक तर जरूर लागलाय. कमबॅक करताना दिसलाय का खऱ्या अर्थाने धामवते 20 संघ या मॅच मध्ये? निश्चितच सर, आपण विचार केला तर या गोलंदाजाचं खूप चांगली गोलंदाजीची कामगिरी करतोय, कारण की ह्या एंडचा जर विचार केला त्या एंडनी खूप सारे सिक्सेस लागलेत आजच्या दिवसात. परंतु एक षटकार खाल्ल्यानंतर त्यांनी त्याच्या फॉलो ऑन डिलिव्हरी अर्थातच एक व्हेरिएशन वापरला, अर्थातच एक लेग कटर म्हणजे बाहेर जाणारा चेंडू वापरला सर. त्याच पद्धतीने एक जर विचार केला ना सार्थक, आपण टोटल 5 षटकार आले, 30 धावा टोटल षटकारांना आल्या आहेत मी तर म्हणेल मुद्रे संघासाठी. आणि धावसंख्या थांबली ती 35 या धावसंख्येवरती. आता येणारे 18 बॉल 12च्या इकॉनॉमीनं खऱ्या अर्थानं धावा कराव्या लागतील त्या 36. पहिल्या षटकामध्ये सार्थक 18 धावा आल्या आणि तिथून 2 षटकांमध्ये धावा आल्या त्या फक्त 17. आता 36 ची आवश्यकता आहे. धामोते संघानं मोमेंट पुन्हा कॅरी ऑन केलंय. मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर होता सिद्धिविनायक मुद्रे संघाने, त्याला थांबवण्याचं काम केलंय. आता 18 बॉलमध्ये 36 ची आवश्यकता. निश्चितच सर, आपण जर विचार केला ना, एक लास्ट बॉल, अर्थातच हा लास्ट बॉल कॉन्फिडन्स गेन्स करतो तो म्हणजे गोलंदाजी या संघाचा. लास्ट बॉल त्यांनी डॉट फेकला, अर्थातच तो कॉन्फिडन्स आणि चेस केलाय त्यांनी मागच्या मॅचमध्ये देखील. सुरुवात खराब झाली धामोते बी संघाची, परंतु शेवट त्यांनी चांगला केलाय. क्रिकेटमध्ये सुरुवात आणि शेवट फार महत्वाचं आहे. हे दोनही ज्यावेळी खऱ्या अर्थानं होतं ना चांगलं एका संघाच्या दिशेनं, त्यावेळी तो संघ पुढे अग्रेसर होतो. आता या मॅचमध्ये कमबॅक पुन्हा केले धामोते बी संघानं. आता 18 बॉलमध्ये 36 करत टॉप 5 मध्ये जाणारा पहिला संघ ठरेल का? एटीन बॉल 36 टू नीडेड. अर्थातच धामोते ब संघ खूप चांगला खेळ राहिलाय दोन्ही संघांच्या माध्यमातून. धामोते ब आणि त्यांच्या अपेक्षात असेल ते म्हणजे सिद्धिविनायक मुद्रे. खूप चांगली फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करत असताना 35 धावसंख्या कुठून काढली आणि 36चं आव्हान दिलंय ते म्हणजे धामोते ब संघाला. सर, ओपनिंग पेअर चालले नितीन आणि गणेश. तोच तो नितीन मगाच्या मॅचमध्ये त्यांनी चेस मास्टर बनला होता, तो म्हणजे धामोते ब संघासाठी. तो ह्या मॅचमध्ये देखील करू शकतो की नाही हे बघणं आवश्यक असेल. सर, तुम्हाला वाटतं इथून हा चेस ऑन असेल, ही हाय व्होल्टेज मॅच लास्टपर्यंत जाणार की नाही? बॉलिंग न तर थांबवावं लागेल मी तर म्हणेल धामोते संघाला, परंतु इथून बॅटिंग मार्गवरती नितीन जबरदस्त फॉर्ममध्ये. म्हणजे आता या मॅच बॅलन्स आहे. हा तराजूमध्ये सामना बसलाय. हा सामना कधी कोणत्याही संघाकडे बोलू शकतो
आता इथून मात्र दोनही संघांना तितकेच प्रयत्न करावे लागतील, कारण एकाच कॅलिबरचे दोन संघ एकमेकाच्या विरोधात आहेत आणि असं असताना एक चांगला खेळ जो करेल ना तोच या मॅचमध्ये जिंकेल. निश्चितच योग्य योग्य वेळेला वेळ ही खूप महत्त्वाची असते मित्रांनो. त्या टाईमला तुम्ही चांगला खेळ दाखवला तरच तुम्ही पुढे जाणार, त्या टाईमला तुम्ही खचलात तर तुम्ही मागे राहणार. हेच सांगत आलाय आपल्याला क्रिकेट हा खेळ. क्रिकेट नक्की जिंदगी में हम चाहते हो आसानी से नहीं मिलता, जिंदगी में हम चाहते हो आसानी से नहीं मिलता, पर जिंदगी का सच यही है सार्थक, हम भी वही चाहते हो आसानी से नहीं मिलता. ज्या गोष्टी अशक्य नसतात ना त्या गोष्टी शक्य तुम्हाला कराव्या लागतात क्रिकेटच्या पटलावरती, आणि हे जे ज्याला जमतं ना तोच क्रिकेटमध्ये यशस्वी होत जातो. आणि नक्कीच सर क्रिकेट आजकाल जर आपण बघितलं ना, ग्रामीण टेनिस क्रिकेट खूप 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 चाहते आहेत. जरी आपण सिद्धिविनायक मुद्रे या संघाचा विचार केला तर त्यांची 12th मॅन आर्मी आपल्याला इथे आज देखील पाहायला मिळते. जर आपण धामोते ब संघाचा विचार केला तर त्यांची सुद्धा 12th मॅन आर्मी आपल्याला पाहायला मिळते. हेच आहे आपलं ग्रामीण टेनिस क्रिकेट. ना पैशासाठी ना नावासाठी, आम्ही खेळतो फक्त आम्ही आमच्या गावासाठी, हेच दाखवत आहेत. पहिलाच बॉल नितीनच्या विरोधामध्ये स्वीप करण्याचा प्रयत्न, इथून बॅट आणि बॉलचा संपर्कच होत नाहीये. इथून मात्र डॉट बॉल पहिल्याच बॉलमध्ये गोलंदाजानं कमबॅक केलंय. 35 धावा सेट केल्यानंतर 36 वाचवायचे आहेत. प्रामाणिक प्रयत्न आहे पहिल्याच बॉलमध्ये निर्धाव आल्यानंतर. बॉल नंबर इथून दुसरा येतोय, आणखी एक निर्धाव बॉल. मैदानावरती सलगचे 2 चेंडू डॉट येत आहेत. सर काय बोलाल याबद्दल? आता मात्र आक्रमण चढवतोय आणि पंचांचा इशारा येतात. ह्या येतात उत्तुंग अशा 6 धावा. 6च्या साह्याने धावांचं श्री गणेशा होते तर म्हणजे धामोते ब संघाचं पहिले 2 चेंडू वरती डॉट, आणि त्यानंतर नितीन भडकलाय आणि नितीनच्या माध्यमातून येतात त्या 6 धावा. शिवम सर काय बोलाल? एक थोडीशी विनंती आहे प्रेक्षकांना, आपण पारितोषिक जरूर लावताय. या अगोदर आपलं पारितोषिक आपण कमेंट्री बॉक्समध्ये जमा करा, त्यानंतरच आपलं नाव घेतलं जाईल. या आयोजकांच्या वतीनं आम्हाला थेट सूचना येते, कारण मगाशी सिद्धेशनं षटकार मारला खऱ्या अर्थानं गौरवनं, त्याचं पारितोषिक आमच्यापर्यंत जमाच झालं नाही आहे. मी सरळ नाव घेऊ शकतो प्रथमेश मोहिते या मान्यवरांकडून, परंतु यांनी पैसे आमच्याकडे जमाच केले नाही आहेत. पैसे आमच्याकडे जमा करा, त्यानंतर आम्ही आवर्जून आपलं नाव घेऊ, कारण नाव घेण्यासाठी आम्हाला पैशाची गरज नाही आहे. तुम्ही अगोदर पैसे जमा करा, आम्ही तुमचं नाव सातत्यानं निश्चित घेऊ. निश्चितच मैदानावरती जाऊया. या चेंडूवरती येते सिंगल आणि सिंगलच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 7 वरती. 36चा पाठलाग चालू आहे. हा चेस ऑन असणार आहे, कारण की दोन्ही संघांचा जर विचार केला तर तेवढेच चांगले फलंदाज आणि तेवढेच चांगले गोलंदाज आहेत. पुन्हा एकदा गौरव. तर मात्र गौरवचा एक लेंथ पद्धतीचा चेंडू खूप चांगला अचूक टप्प्यावरती हाताळतो आणि ही येते डॉट डिलिव्हरी. निर्धाव चेंडूंचा वारंवार प्रयत्न करतोय तो म्हणजे गौरव, आणि धावफलक स्थिरावलं ते म्हणजे 7 वरती. शिवम सर काय बोलाल? चेस ऑन इथून आता सार्थक 7 पर्यंत पोहोचले. आता 29 हव्या आहेत. एखादं षटक 10 ते 15 धावांचा आलं ना. इथून हवेमध्ये हा बॉल मिस्टॅमिक स्ट्रोक, व्हॉट अ कॅच ऑफ द मॅच. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. सौरभनं पकडला बहुमूल्य झेल. इथून मात्र कॅप्टन गणेश मात्र इथून माघारी परततोय. निराश पावलाने निराश केलंय गणेशना सार्थक. पाहिजे तितका खेळ चांगला झालेलाच नाहीये गणेशचा, आणि इथून मात्र बाद होतोय. निश्चितच सर या कॅचची चर्चा असणार, कारण की ही कॅच खूप महत्त्वाची होती. कारण की जर आपण विचार केला तर 30 यार्डमधून क्षेत्ररक्षक आला आणि कॅच कॅरी केला, आणि चांगला जज आणि त्यानंतर कॅच कॅरी केला. खूप चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे सौरभ पलसकरच्या माध्यमातून. असे टीम एफर्ट्स आपल्याला पाहिजेत त्या डिसायडर मॅचमध्ये, ते दाखवून देते ते म्हणजे सिद्धिविनायक मुद्रे. नक्कीच गौरवनं एक गौरवात्मक गोलंदाजी केल्या. मैदानाच्या आतमध्ये टोटल 7 धावा त्यानं खर्च केल्यात आणि एक महत्त्वाचा धक्का मिळवण्यात त्याला यश आले. आता उर्वरित 12 बॉल 29 धावसंख्येची गरज आहे. सार्थक या षटकामध्ये या मॅचचं भवितव्य आहे मी तर म्हणेल. निश्चितच कौस्तुभ कदम मागचा जे षटक आपण आठवला तर
तोच गोलंदाज ज्याने पहिलं मेडन षटक हाताळलं, कौस्तुभ कदम. तोच हाच या तर गोलंदाजाबद्दल क्रिकेटचा काय खेळ बोलाल सर? हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. मागील मॅच मध्ये हिरो ठरला हा खेळाडू, परंतु क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकतं. 7 धावा धाव फलकावरती, 12 बॉल 29, चेस इज ऑन. 12 बॉल मध्ये 29. सार्थक या गोलंदाजावरती आता विश्वास ठेवलाय, कारण मागील मॅच मध्ये याच खेळाडूनं मेडन षटक हाताळण्याचा मान या स्पर्धेमध्ये आजच्या पहिल्या रात्रीमध्ये मिळवलाय. परंतु आता ते कर्तृत्व पुन्हा सिद्ध करावं लागेल. आखू टप्प्याचा बॉल, मी मगाशीच म्हटलंय, कधी हिरो तर कधी झिरो, हीच क्रिकेटची ओळख. डीप फाईन लेग मध्ये कॅप्टन नितीनचा हा तडाखा वार करत असताना बॉलिंग मार्क वरती केलंय. पहिल्याच बॉल मध्ये धाराशाही येतोय A1 क्वालिटीचा पैशाही चषकाचा हा दमदार षटकार. निश्चितच सर, आपण म्हटलं होतं मागच्या मॅच मध्ये जो हिरो होता तो आता कुठेतरी चुका करतोय. या चुका कमीत कमी कराव्या लागतील, नाहीतर मॅच इथून आपल्यापासून लांबपर्यंत जाईल. नितीन खूप चांगली फलंदाजी करतोय, पहिल्याच चेंडूवरती षटकार खेचतोय. आजच्या रात्रीतला यशस्वी फलंदाज आहे नितीन, त्याला थांबवणं फार गरजेचं आहे. वाडा शॉट, वन्स अगेन ऍक्शन रिप्ले. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना बिग 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 हिट बॉल चालला आउट ऑफ द पार्क. दॅट्स ह्यूज. अप्रतिम षटकार. एकोणीस धावा धाव फलकावरती. सार्थक, मी मगाशी म्हटलंय सर्वात यशस्वी फलंदाज आजच्या रात्रीमध्ये आपण पाहताय नितीनला कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पुन्हा एकदा संकटामध्ये आपल्या संघाला तारणहार म्हणून इथे बॅटिंग साकारत असताना नितीनला आपण पाहताय. नितीन मागच्या मॅचचा पण हिरो आणि या मॅचचा हिरो बनणार की नाही, पुन्हा एकदा कौस्तुभ सज्ज. एकदा स्लॉकशिप मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितले, पंचांनी दाद फेटाळली. लेग बिफोरची अपील होती, बॉल यष्टांवरून जात होता, अतिरिक्त बाउन्स होता या बॉलवरती. पंचांचं सांगणं हेच आपण पाहिलं. आता इथून मात्र धावसंख्या आहे धाव फलकावरती 19 या अंकावरती. 17ची आवश्यकता आहे. 16 खऱ्या अर्थानं झाल्या तर इथून सामना जिंकू शकत नाही. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि त्या 17च कराव्या लागतील सार्थक या मॅचमध्ये. निश्चितच कमबॅक बघायला मिळालं ते म्हणजे कौस्तुभच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 घणाघाती प्रहार नितीनच्या माध्यमातून, तर तिसऱ्या चेंडूवरती कमबॅक डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे कौस्तुभच्या माध्यमातून. पुढील चेंडू कौस्तुभचा. 9 बॉल 17 फटका निघाला. क्षेत्ररक्षक आलाय, एका हातानं झेल टिपण्याचा प्रयत्न असफल सिद्धेचे. निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काऊ कॉर्नर झोन मध्ये येतोय बॉल, बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. 8 बॉल मध्ये आता 13 धाव संख्येची गरज आहे. सामना खुला झालाय सार्थक. मी मगाशीच म्हटलं 12 बॉल मध्ये 29 धावा. या षटकामध्ये सर्व काही भवितव्य. मागील मॅच मध्ये याच गोलंदाजानं मेडन षटक हाताळलंय, परंतु हाच क्रिकेटचा खेळ आहे, कधी हिरो तर कधी झिरो. निश्चितच सर, नितीन खूप चांगली फलंदाजी करतोय, खूप चांगली फलंदाजी चालू आहे त्याच्या माध्यमातून. आणि अर्थातच चेस मास्टर राहिला आजच्या दिवसात. मागच्या मॅचचा देखील विचार केला तर मागच्या मॅच मध्ये पण चेस करत असताना त्याचा एक चांगला कॅमिओ आला आणि आता सुद्धा चांगला कॅमिओ चालू आहे. सर काय बोलाल नितीन बद्दल? नितीनचं कौतुक करावं तितकंच कमी. एका सरसेनापती कसा असावा ना, याचं प्रामाणिक उत्तर दिलं या स्पर्धेमध्ये नितीननं. नितीन फार जबरदस्त खेळाडू, प्रामुख्याचा खेळाडू, ट्रम्प कार्ड आहे मी तर म्हणेल धामोते 20 संघाचा. आणि तेच कार्य कुशल सिद्धीत नेत असताना बॅटिंग मार्क वरती कॅप्टन नितीनला आपण पाहताय. 7 बॉल 11ची गरज आली. कॅप्टर लुक दिला बॉलला, अप्रतिम फिल्डिंग, फुटबॉल एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये, परंतु धावा तर मिळाल्या तिथून 2. आता दुहेरीमध्ये समाधान मानावं लागेल. फिल्डिंग चांगली झाली अंतिम क्षणी सार्थक. आता 6 बॉल इक्वेशन 9च आहे. काय वाटतं या मॅच बद्दल तुला? सर 6 बॉल 9, 50-50 असेल. ड्रिंक्स ब्रेक, पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज, पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. वाऱ्याचा वेग देखील प्रचंड आहे. त्याच एंडनं आता खऱ्या अर्थाने विरुद्ध दिशेनं हे षटक हाताळायचं. इथून कुठे आता
रणनीती आखावीच लागेल. 6 बॉलमध्ये 9 वाचवायच्यात एकीकडे तर एकीकडे 9 करायच्यात. हे इक्वेशन जर पाहिलं ना सार्थक क्रिकेटच्या पटलावरती जवळजवळ 70% हा सामना बॉलिंग करणाऱ्या टीमनं जिंकलाय क्रिकेटमध्ये. आणि आता 6 बॉलमध्ये 9 वाचवत असताना फलंदाजी मार्कवरती हे 2 फलंदाज हा यशस्वीरित्या पाठलाग करतील का? निश्चितच सर, आपण जर विचार केला ना ही मॅच अजूनही 50-50 असणार आहे, कारण की 6 चेंडू 9ची गरज आहे. परंतु ह्या मॅचमधला जो हिरो आहे ना तो अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. नितीन, खरं तर आशिया कपचा सामना हार्दिक पांड्याच्या हातामध्ये दिलं गेलेलं षटक आणि त्याच पद्धतीनं त्यानं मिळवलेली सफलता. क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकतं याचंच उत्तर तुम्ही 2 षटकांमध्ये 29 धावा होत्या आणि टोटल मागील मॅचच्या हिरोनं धावा खर्च केला टोटल 20. चित सर, सिद्धिविनायक मुद्रे 6 चेंडू 9 धावा कोण डिफेंड करणार, कॅप्टन कोणावरती रिस्पॉन्सिबिलिटी देणार आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी कोण पूर्ण करणार हे सगळं बघण्या इच्छुक असेल. आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी घेत असताना कोण पुढे येणार की मी गोलंदाजी करू शकतो इथे. आणि कॅप्टनचा रोल इथे खूप मोठा होतो, कारण की कॅप्टनला माहिती आहे ह्या माझ्याकडे हा गोलंदाज आहे, या टायमाला हा गोलंदाज खूप इफेक्टिव्ह ठरू शकतो. परंतु समोर असणारा नितीन आहे त्यालासुद्धा थांबवायचं आहे. त्यालासुद्धा माहिती आहे मला कधी सिंगल डबल घ्यायचे. नितीनचा जर आपण खेळ बघितला तर त्यांनी वारंवार सिंगल डबलवरती फोकस केलं आहे. त्यांनी षटकार चौकार तर खेचलेत पण वारंवार सिंगल डबलचा खेळ केला आहे. सर काय बोलाल याबद्दल? निश्चित आता इथून इक्वेशन जर विचार केला ना तर कोणी काय केलं हे महत्त्वाचं नाही आहे, परंतु गोलंदाजाला ते चांगलं काम करायचं आहे. या मॅचमध्ये 6 बॉलमध्ये 9 वाचवायचे आहेत आणि या वाचवत असताना इथून सामना कोणीही जिंकू शकतो सार्थक. इथून सामना करायचा गमवलेला नाही आहे दामोते बी संघाने, इथून सामना गमवलेला नाही आहे सिद्धिविनायक मुद्रे टीमनं. आता या मॅचमध्ये बॅट आणि बॉलच्या युद्धाला खरी होती सुरुवात. 6 बॉल 9ची आवश्यकता. पहिलाच बॉल पंच पांडे सर इंटरेस्टेड अनोख्या स्टाईलनं सांगत असताना इट्स अ वाईड बॉल. पुन्हा मॅचमध्ये दबाव, प्रेशर. अर्थातच सिद्धेशच्या वरती प्रेशर जाणवतोय. पहिल्याच चेंडूवरती स्क्वेअर चेंडू. 6 मध्ये 9 पाहिजे होता, आता पाहिजे 6 मध्ये 8. काय रणनीती असेल फलंदाजाची? 6 बॉल 8ची आवश्यकता असताना मोठ्या फटक्याकडे जाईल की सिंगल डबल मध्ये हा सामना जिंकवण्याचा प्रयत्न. क्वालिफायर मॅच प्रेशर आणि प्रेशर टॉप 5 मध्ये जाण्यासाठी चालू असलेला 8ची गरज आहे. लिव्ह केलाय बॉल ॲज अ बॅटर. पंच पांडे सर आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील तोपर्यंत ते चेक करतायत. योग्य तो निर्णय आलाय आणि पुन्हा एकदा पांडे सर चेक करत असताना 6 बॉल 8ची आवश्यकता आहे. हा बॉल कुठे खऱ्या अर्थानं पिच झालाय, कोणत्या लाईनवरती हिट झालाय, लाईन लेंथ कंट्रोलमध्ये आहे की नाही याची खऱ्या अर्थानं शहानिशा आमच्या पंचांच्या माध्यमातून केली जाईल. पांडे सर नॉन स्ट्रायकर खऱ्या अर्थानं खाली जा आपण लवकरात लवकर. लगेच टीम मीटिंग घेऊ नका, लगेच जास्तीचा टाइमपास आपण घेऊ नका. वाईट बॉल पंच सांगत असताना आता 6 बॉलमध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. या चुका केल्या जात आहेत सार्थक मी तर म्हणेल बॉलिंग मार्कवरती. अगोदरच धावा कमी आहेत आणि सिद्धेश येथून अतिरिक्त बोनसच्या स्वरूपात या धावा देतोय प्रतिस्पर्धी टीमला. दबाव